हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमची एनर्जी काय आहे. तुमच्यासाठी काही मेसेजेस, महत्त्वपूर्ण मेसेजेस येत आहेत तुमच्या हायर सेल्फकडून. तसेच आज गुरुवारही आहे, दत्तगुरूंचीही एनर्जी आहे, एकादशी आहे, निर्जला एकादशी आहे आज, आणि एक चांगला योग आहे. तर पाहूया आज काय मेसेजेस तुमच्यासाठी आहेत. त्याआधी तुमची एनर्जी, करंट एनर्जी आपण चेक करत आहोत. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. रीडिंगला सुरुवात करण्या अगोदर तुमच्या ऑरा फील्डमध्ये कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी असेल किंवा एंटर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर. रिमूव्ह. आर्कएंजल मायकल, please protect. ओम नमः शिवाय. लेट्स सी, पाहूया तुमची एनर्जी काय आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, डिवाइन प्लीज त्यांची एनर्जी काय आहे मला सांगा. डिवाइन प्लीज, किचन मायकल प्लीज प्रोटेक्ट मी. शिवजी प्लीज गाइड मी. ओके, एनर्जी इज व्हेरी हाय टुडे. आय थिंक 5 मेसेजेस घेऊया आपण. तोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त म्हणून कमेंट करायचे आहे. 100% जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत सध्या दुःखी आहेत. दुःखी मीन्स सॅडनेसची एनर्जी आहे. एक आपण म्हणतो ना, सगळं करून सुद्धा जर एखाद्या गोष्टीचं काहीच फलित नसेल निघत, किंवा असं वाटत असेल की सारखं सारखं आमच्याच बाबतीमध्ये असं का होतंय, आम्ही तर सगळ्यांसाठी सगळं काही करतोय, चांगल्या गोष्टी करतोय, परंतु एक बॅलन्स आमच्या जीवनामध्ये येत नाही. ज्या प्रकारचं आम्ही कार्य केलेलं आहे आतापर्यंत, ज्या प्रकारचं आमचं लाईफ राहिलेलं आहे, आमचं लाईफ खूप जास्त टॉक्सिक लोकांनी भरलेलं राहिलेलं आहे. म्हणजे असू शकतं तुमच्या अराउंड नेहमीच सततच अशी काही लोक राहिलेली आहेत ज्यांनी तुमचं शांती भंग केलेली आहे, ज्यांनी नेहमी तुमच्या सुखावरती, तुमच्या चांगल्या वागण्यावरती, तुमच्या जीवनावरती एक असा नेगेटिव्ह प्रभाव टाकलेला येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुमच्या ऊर्जा अशा असू शकतात की इतर लोकांची जी काही नेगेटिव्हिटी आहे त्याचा परिणाम तुमच्यावरती झालेला येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे एक हताश म्हणतो आपण, सगळं करून ज्यावेळेस माणूस थकून जातं आणि कुठलाच मार्ग दिसत नाही, त्यावेळेस मग एक हताशा येते, एक असे निराशा पदरी पडते. असं वाटतं की आपण कुठल्याही मार्गाने जाऊ, आपल्याकडे कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून येत नाही. आपल्या जीवनामध्ये सतत आपण एका अशा टप्प्यावरती उभं असतो की आपल्याला माहिती नसतं की पुढं आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे. आणि याची चिंता सतत असते की इतर लोकांची जसं जीवनामध्ये एक स्टॅबिलिटी आहे, स्थिरता आहे, परंतु तशी स्थिरता आपल्या जीवनामध्ये का नाही आहे. आपलं असं काही चुकलं होतं किंवा आपल्या बाबतीत असं नेहमी का घडतंय, एक बॅलन्स का नाही येत आपल्या जीवनामध्ये, स्टॅबिलिटी का नाही येत. तर याही संदर्भामध्ये सध्याच्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. नाराज आहात तुम्ही, सध्या दुःखी आहात. सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये कदाचित तुम्ही भविष्याकडे पाहता त्यावेळेस नेगेटिव्हिटी जाणवते. सो दत्तगुरूंची ही एनर्जी आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत सध्या बॅलन्स शोधत आहे त्यांच्या जीवनामध्ये, डिसबॅलन्स सिच्युएशन आहेत किंवा मागील ज्या काही गोष्टी डिसबॅलन्सिंग होत्या तुमच्या जीवनामध्ये, तुमच्यामुळे नाही झालेलं हे सगळं. इतर ज्या नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव सतत तुमच्या अराउंड राहिलेला आहे, नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव तुमच्यावरती राहिलेला आहे. तुमच्या पर्सनच्या वागण्यामुळे असो किंवा घरातील कुणाच्या तरी वागण्यामुळे असो. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ह्या सगळ्या सिच्युएशनला तुम्ही सामोरे जात आहात बिकॉज ऑफ युअर पर्सन. अँड जर तुमचं मॅरेज नसन झालं तर असू शकतं तुमच्या फॅमिलीमध्ये कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी खूप जास्त टॉक्सिक आहे, निगेटिव्ह आहे, आणि त्याचा तुम्ही इम्पॅक्ट सतत तुमच्या आयुष्यावरती पाहत आहात. असू शकतं हे बघा, मॅरिड असो नसो, परंतु एक अशी सिच्युएशन निर्माण होते आजूबाजूला की नेगेटिव्हिटी तुम्हाला अफेक्ट करते, नेगेटिव्हिटी तुमच्यावर खूप जास्त परिणाम करते. जे कोणी लोक स्पिरिच्युअल आहेत, आध्यात्मिक आहे, स्ट्रेंथफुल आहे, त्यांच्यावरती डिवाइनचा प्रेझेन्स आहे, त्यांच्यामध्ये दिव्यत्व आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांना अशा सिच्युएशनला नेहमी सामोरे जावं लागतं की इतर लोकांची नेगेटिव्हिटी त्यांच्यावरती इफेक्ट करत असते. इतर लोकांची नेगेटिव्हिटी त्यांना पुढे जाऊ देत नाही. इतर लोकांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे ते पुढे जाऊ शकत नाही. असू शकतं लग्नाच्या आधी किंवा जेव्हा तुम्ही अनमॅरिड होतात किंवा जे कोणी अनमॅरिड आहे त्यांच्या आजूबाजूला अशी सिच्युएशन आहे की त्यांच्या घरातील जे कोणी पर्सन आहे मे बी त्याची जी काही टॉक्सिसिटी आहे ती तुमच्यावरती काढत आहे. असू शकतं घरामध्ये असं असतं
की वडील असो, आई असो किंवा इतर नातेवाईक असो, भाऊकीतले असो, नातेसंबंध, भाऊ असो, बहीण असो, त्यांचे आपसमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, परंतु ती सगळी नेगेटिव्हिटी ते तुमच्यावर काढत असतात आणि तुम्हाला कळत नाही आपण तर सगळं चांगलं करतोय, मग आपल्या जीवनामध्ये अशी नेगेटिव्हिटी का निर्माण होते. तर ही नकारात्मक ऊर्जा तुमची नाहीये, तुमच्या अराउंड असणारे जी कुणी लोक आहेत त्यांनी खूप सारी नेगेटिव्हिटी तुमच्यावरती टाकलेली आहे आणि त्यामुळे सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही येथे नेगेटिव्ह फील करत आहात. भलेही बघा कसं होतं, एखादं घर असतं, त्या घरामध्ये सगळे लोक नकारात्मक असतात. कुणी गुंड प्रवृत्तीचं असतं, कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीचं असतं, कुणी दारू पिणारा असतं, कुणी चोरी करणारा असतं, म्हणजे असू शकतं. एका घरामध्ये सुद्धा अशी लोक असतात, पाचही बोटं सारखी नाहीत हाताची. त्यामुळे प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाला मिळणारे लेसन्स वेगळे आहे. त्यामुळे ते त्यांच्याप्रमाणे वागत असतात. परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही ॲज अ एक्झाम्पल तुम्ही त्या वातावरणामध्ये आहात की ह्याही वातावरणामध्ये अशा प्रकारची व्यक्ती जन्मू शकते, ह्याही वातावरणामध्ये अशा प्रकारची व्यक्ती पुढे जाऊ शकते, तिच्या जीवनामध्ये ती हायर सेल्फशी कनेक्टेड होऊ शकते. तर कदाचित असू शकतं तुम्हाला ते कार्य दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या घरातून असू शकतं, तुम्ही वेगळे आहात, मॅरिडही असाल तर तिथे तुमचं लग्न झालेलं आहे, तिथली परिस्थिती वेगळी आहे, तिथली सगळं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, परंतु तुमचा स्वभाव तसा नाहीये. जर तुमचं मॅरेज झालं असेल आणि तिथली सगळी परिस्थिती एकदम लबाड लोक असतील, राजकारणी असतील किंवा नेगेटिव्ह असतील, एक स्वार्थी असतील, स्वतःचा हित पाहणारे असतील किंवा दुसऱ्याला व्हॅल्यू न करणारे, इगोइस्टिक, अहंकारी लोक असतील आणि तशा गरड्यामध्ये जर तुम्ही अडकले असाल आणि तुम्ही ॲज अ स्पिरिच्युअल पर्सन असाल, आध्यात्मिक पर्सन असाल, तर तुम्हाला असं लोकांशी डील करणं तुम्हाला अवघड जातं आणि तुम्ही मग डिवाइनला प्रश्न विचारतो की आमची काय चूक होती की आम्ही ह्या वातावरणामध्ये आम्हाला टाकण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये आमची काही चूक होती. आणि मग ज्या काही ऊर्जा येतात त्या तुम्हाला बांधतात, ज्या काही ऊर्जा असतात तुम्ही फ्रीली जीवन जगायला बघता, एक फ्री बर्ड, लाईक फ्री बर्ड तुम्हाला जगायचं असतं, तुम्हाला आनंद घ्यायचा असतो जीवनाचा, तुम्हाला खुश राहायचं असतं, तुम्हाला एक रिस्पेक्टफुल लाईफ हवं असतं, तुम्हाला आनंद हवा असतो, ना की जास्त पैसा किंवा ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर असता. परंतु एक पीसफुल लाईफ, एक साधारण का व्हायना, एखाद्या झोपडीत का व्हायना, परंतु एक शांततामय जीवन तुम्हाला हवं होतं किंवा हवं असण्याची शक्यता आहे किंवा तुमचं ते सतत ड्रीम राहिलेलं आहे. परंतु तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही ह्या धरातलावरती आलेले आहात, म्हणजे पृथ्वीवरती आलेले आहात, तेव्हापासून तुम्हाला इतर लोकांची टॉक्सिसिटी सहन करावी लागते. जिथे तुमची चूक नाही तिथे तुम्हाला म्हणजे कमीपणा घेऊन राहावं लागत, काही गरज नाही. परंतु तुम्ही ज्या लोकांशी कनेक्टेड आहात त्या लोकांच्या कनेक्शनमुळे कदाचित असू शकतं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सतत नेगेटिव्ह एनर्जींचा प्रभावाला सामोरे जावं लागत आहे. तुमच्या ऊर्जा ॲज अ फ्री पर्सन फ्री होत नाही. तर येथे तुम्ही सध्या चिंतेमध्ये आहात, मेडिटेशन स्टेटमध्ये आहात, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहात, असू शकतं कसला तरी विचार तुम्ही करत आहात, बिग थिंकिंग तुमची चालू आहे की आता माहिती नाहीये आता पुढे भविष्यात काय होईल. असू शकतं एक हताशा आहे, निराशा सुद्धा असू शकतं काही बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे. तर मेल फिमेलची ऊर्जा असू शकते, मेलची सुद्धा ऊर्जा असू शकते. इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह. तर इथे कुठलाही व्हिडिओ जेंडरच्या आधारावरती नाहीये, कारण की आत्म्याचं कुठलंही जेंडर नसतं. तर येथे दिसून येतंय की तुम्ही फिमेल ऊर्जेमध्ये आहात, परंतु फिमेल असून सुद्धा तुम्ही सगळं काही केलेलं आहे जे की मेल्स करतात, जसे पुरुष करतात. जॉब करणं असो किंवा जॉबही नसेल करत तरी सुद्धा घरामध्ये खंबीर आधार देणं असो, घरामध्ये लोकांना समजावून घेणं असो, घराच्यांसाठी सगळं काही करणं असो. परंतु येथे दिसून येते की सतत तुमच्यावरतीच येत आहे सगळं. म्हणजे जेथे कुठे तुम्ही आहात तेथे तुम्हीच सगळा भार उचलताय, घराचा असो किंवा घरच्यांना सांभाळणं असो, मुलांना सांभाळणं असो, ॲज अ मॅरिड पर्सन मुलांना सांभाळणं असो किंवा सतत तुम्ही दिलेलं आहे, गिव्हर आहात तुम्ही, गिव्हर. यू आर नॉट अ टेकर. तुम्ही कोणाकडून कधी काही घेतलेलं नाही, तर तुम्ही देत आलेले आहात. आणि एक कधी कधी मनामध्ये विचार येतो की ॲज अ फिमेल, जसं की इतर फिमेल्स असतात ज्यांना कोणीतरी सांभाळणार असतं किंवा ज्यांना कोणीतरी सिक्युरिटी प्रदान करणार असतं, तसं तुमच्या जीवनामध्ये नाही आहे. ॲज अ सिंगल मदर असू शकता तुम्ही किंवा डिवोर्सी असू शकता किंवा काहींचे मॅरिड त्या विडो असू शकतात, विधवा असू शकतात. असे सुद्धा असतात जीवनामध्ये की प्रसंग येतात आणि आपल्याला एकट्याला करावं लागतं. किंवा घरी सुद्धा जेव्हा तुम्ही माहेरी असू शकतं किंवा जेव्हा तुमचं मॅरेज नव्हतं तेव्हा सुद्धा अशा काही गोष्टी तुम्ही स्ट्रेंथफुल राहिलेला आहात, तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही एक स्ट्रॉंगली उभे राहिलेले आहात नेहमी. तुम्ही असं लेचेपेचे नाही राहिले, तुम्ही असं घाबरून नाही राहिले की पुढं काय होईल काय होईल. आपल्याला माहिती आहे ह्या जगामध्ये अशा काही महिला आहेत किंवा असे काही पुरुषही असू शकतात की जे नाही सहन करू शकत, टॉलरेट नाही होत त्यांच्याच्याने एवढं सगळं सहन करणं शक्य नाही होत आणि मग ते चुकीचे मार्ग निवडतात. कुणी
सुसायडल थॉट्स येतात, काहींच्या डोक्यात काही कुठे निघून जातात, असे सुद्धा प्रश्न आहेत सगळ्यांच्या, अनेकांच्या समोर. हे खूप सध्या खूप चालले. परंतु तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही स्ट्रॉंग आहात, स्पिरिच्युअल आहात. तुम्ही परिस्थितीला सामोरे जाता, तोंड देता. परंतु प्रत्येक वेळेस असं होतं की त्यामुळे तुमची जी काही एक तुमच्यातली कोमलता जी आहे, तुमच्यातलं जे म्हणतो आपण एका, आता पाहतो आपण स्त्रियांना पण खूप जास्त जॉब करावं लागतात, बाहेर जावं लागतं. आता पहिल्यासारखं तर राहिलं नाहीये. ॲज अ फिमेल पर्सन, आता ॲज अ फिमेल पर्सन त्यांना म्हणजे त्यांचं घडवलेच असं आहे की त्यांना जास्त असं धावपळ किंवा चिंता, काळजी ह्याच्यामध्ये त्या नाही चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करू शकत. परंतु सध्याचं युगच असं आहे की त्यांना ते करावं लागतंय, त्यांना त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. मग ते काय होतं, त्यांच्यातली जी मस्क्युलिन ऊर्जा आहे, प्रत्येकामध्ये फिमेल एनर्जी आहे अँड मेल एनर्जी, दोन्ही आहेत, दोन्ही एनर्जी आपल्यामध्ये आहेत. मग ती जी काही मस्क्युलाइन एनर्जी आहे ती डिस्टॉर्टेड होते कुठेतरी. ती एनर्जी एक उग्र स्वरूपात येते. म्हणजे जसे की एक शांत स्वभाव असायला पाहिजे, तर ते कुठेतरी उग्र होऊन जातो. एक प्रकारे आपल्याला कळत नाही की कदाचित कधी कधी रागवतो आपण, आपल्याला वाटतं कदाचित मी ते रागवायला नव्हतं पाहिजे. परंतु कधी कधी असं असतं की सॉरी, कधी कधी हा वर्ड खूप जास्त येतोय, बट येतोय. सो कधी कधी असं होतं ठीक आहे. तर कधी कधी असं होतं की खूप जी स्त्री असते, फिमेल एनर्जी असते, ती सगळ्यांसाठी सगळं करत असते. परंतु तिला कधी कोणी समजून घेणारं नसतं, तिचे अश्रू पुसणारं कोणी नसतं, तिला विचारणारं नसतं की तुला काय टेन्शन आहे, किंवा तिला विचारणारं कोणी नसतं की तू दमली आहेस का काम करून, किंवा तिला समजून घेणारं कोणी नसतं जसं तिला पाहिजे आहे. ॲज अ स्वप्नवत पार्टनर काही नको असतो कोणाला कोणाकडूनच, परंतु एक दोन शब्द म्हणतो आपण प्रेमाचे पाहिजे असतात, सिक्युरिटीचे, किंवा तू कर मी आहे, किंवा असं पाहिजे असतं की पाठीवर थाप देणार कुणीतरी, तू छान करतेस, किंवा तर असं अशाही एनर्जी आहेत की असं पाहिजे असतं कुणीतरी आपल्याला सांगणारं की तू हे कर, तू छान करतेस, किंवा मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा स्वामी आहेत पाठीशी सगळ्यांच्या, असं नाही की स्वामी नाही, स्वामी आहेत. परंतु आपल्यालाही वाटतं की फिमेल्स एनर्जीला नेहमी वाटत असतं की कुणीतरी त्यांची वाहवा करावी, स्तुती करावी. परंतु येथे नाही असं होत जीवनामध्ये. मग त्या ज्या ऊर्जा असतात त्या डिस्टॉर्टेड होतात, त्या थोड्याशा चिडचिड करतात सतत. अँड मग ते त्यांना मान्य नसतं, हे मान्य नसतं की तुम्हालाही मान्य नसेल की कदाचित माझ्या ऊर्जा अशा आहेत. सो इट्स हे दूर चालले खूप. तर ठीक आहे, असू शकतं बॅलन्स नाही आहे जीवनामध्ये. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय. कारण की इथे तुम्ही कधी कोणावर डिपेंड नाही आहेत, तर यू आर नॉट डिपेंडेंट पर्सन, यू आर इंडिपेंडेंट पर्सन. बट तरीसुद्धा इथे असं वाटत राहतं की माहिती नाही शेवटपर्यंत आपल्याला हेच सहन करावं लागेल का, आपण हेच आयुष्यभर असंच पाहणार आहोत का. तर लेट्स सी, पाहूया आपण यावरती आपल्याला डिवाइनचं गायडन्स काय मिळतंय. लेट्स सी, पाहूया आपल्याला डिवाइनचं गायडन्स काय मिळतं यावरती. डिवाइन प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. Divine please guide me. Okay. One more card please Divine. तर कार्ड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि खूप छान कार्ड्स आहेत तुमच्यासाठी. वाव, इट्स व्हेरी प्रिशियस कार्ड्स. आय थिंक सो की खूप सुंदर कार्ड्स तुमच्यासाठी आलेले आहेत आणि तुम्हाला नक्कीच लाईक करायचं आहे, ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही बॅलन्सिंग डिसबॅलन्सिंग सिच्युएशन झालेली आहे, तर त्यामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्या ऑरा फील्डमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या ऑरामध्ये जे काही ऊर्जा आहे त्याचा प्रभाव तुमच्यावरती होत आहे आणि नेगेटिव्हिटी तुम्हाला जाणवत आहे. तर
येथे डिवाइन तुमच्यावरती मात्र खुश आहे. तुमच्या कामावरती, तुम्ही जे काही करत आहात किंवा जशा जशा परिस्थितीमधून तुम्ही आलेले आहात, जे की स्ट्रॉंग आहात तुम्ही खूप जास्त, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन आणि व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन, त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. इतक्या नेगेटिव्ह वातावरणामध्ये राहून सुद्धा जर तुम्ही आज इथपर्यंत आलेले आहात, तर यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन अँड हॅट्स ऑफ टू यू. व्हेरी व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. सो नक्कीच इथे हाय प्रिस्टेसची एनर्जी आहे. तर हाय प्रिस्टेस कोणाला म्हणतात? जे डिवाइनचं कार्य करते, जे डिवाइनशी निगडीत आहे, तुमचे हायर सेल्फ तुमच्याशी निगडीत आहे आणि तुम्ही हायर सेल्फशी कनेक्टेड आहात. तुमच्यातील दोन्हीही ऊर्जा ज्या काय आहेत त्या बॅलन्स होत आहेत. तर तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे की लवकरच तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही डिसबॅलन्सिंग सिच्युएशन, ऍक्च्युली डिसबॅलन्सिंग तुम्ही नाही आहात, परंतु एक जो इम्पॅक्ट होत आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा तुमच्यावरती, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. वारंवार जर डेव्हिलचं कार्ड येत आहे तर इट्स 100% साईन की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे, टॉक्सिक लोक आहेत, नकारात्मक लोक आहेत, जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये ना तुम्हाला सुखाने जगू देत नाहीये. तर सो अशा प्रकारची लोक आहेत जी तुम्हाला तुमच्या स्वपासून दूर घेऊन जात आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही एक पॉझिटिव्ह पर्सन आहात, लव्हेबल पर्सन आहात. तुमच्यामध्ये खूप जास्त प्रेमाची ऊर्जा आहे. तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती आहात, एक दयावान व्यक्ती आहात, एक भक्तिमय व्यक्ती आहात. तर तुमच्यामध्ये भक्तीचं प्रेम आहे, डिवाइनवरती प्रेम आहे. सो डिवाइनवरती प्रेम म्हणजे काय? भक्ती. आपलं प्रेम डिवाइनवरती आहे. सो ती एक भक्ती आहे आणि ती भक्ती एकदम वेगळ्या स्वरूपाची आहे. तर तुमच्या जीवनामध्ये प्रेमाची ऊर्जा आहे, लवेबल ऊर्जा आहे, लव्हिंग एनर्जीमध्ये. लव्ह इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द गॉड. गॉडची, डिवाइनची, परमेश्वराची सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती असेल तर ती प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही आता त्या एनर्जीमध्ये टॅप इन करणार आहात. सो नक्कीच येथे दिसून येत आहे. 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे, त्यानंतर हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. तर हे दोन्ही कार्ड खूप छान आहेत आणि खूप तुमच्या जीवनाबद्दल पॉझिटिव्ह संदेश देणारे आहेत. तुमच्या हायर सेल्फशी तुम्ही कनेक्टेड आहात. तुमचं जे काही थर्ड आय चक्र आहे मे बी ओपन आहे. तुम्ही पुढच्या जर्नीपर्यंत तुमची वाटचाल सुरू आहे. तुम्ही पुढे जात आहात, स्पिरिच्युअल मार्गाने तुम्ही पुढे जात आहात. आतापर्यंत जे काही संकट तुमच्या जीवनामध्ये आले, तुमचे पाय खेचण्यात आले, तुम्हाला यशस्वी होऊ दिलं नाही कोणी, कुणाच्या तरी नकारात्मक ऊर्जा होत्या, त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकले नाही. परंतु येथे डिवाइन गाईड करत आहे की तुझ्या जीवनामध्ये मी लवची एनर्जी सेंड करत आहे. तुझ्या जीवनामध्ये मी पॉझिटिव्ह एनर्जी सेंड करत आहे. एक हॅपी एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येताना येथे दिसून येत आहे. त्यामुळे तुमच्या सोलला सॅटिस्फॅक्शन मिळेल. बाजूच्या आउटर माइंडला मिळेल का नाही मिळेल हे नंतरची गोष्ट आहे, परंतु तुमच्या सोलला, तुमच्या आत्म्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल. कारण की तुमची आत्मा तुमच्या हायर सेल्फशी कनेक्टेड आहे. हायर सेल्फ मीन्स आपल्या आत्म्याशी आपण ज्यावेळेस कनेक्टेड होतो त्यावेळेस आपल्याला आपला आत्मा काही गोष्टी चुकीच्या करूच देत नाही. आणि तुम्ही हे सगळं आतापर्यंत सहन केलं कारण की तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड होतात काही प्रमाणामध्ये. परंतु येथे दिसून येत आहे आता पूर्ण ऊर्जा ज्या आहेत बॅलन्स होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये मे बी लवच्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही एंटर होत आहात. बघा, आपण ज्या सध्याच्या वातावरणामध्ये असतो त्यामध्ये आपण आपले डायनॅमिक्स चेंज करू शकतो. आपण पुढच्या फ्रिक्वेन्सीमध्ये टॅपिंग करू शकतो. तर तुम्ही जर आता सध्या काही गोष्टीशी डील करत आहात ज्या की नेगेटिव्ह आहेत, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे तुमचा हायर सेल्फ जो आहे तो ऍक्टिव्हेट होणार आहे आणि मग टाइमलाईन चेंज होणार आहे. म्हणजे तुम्ही अजून सध्या पूर्णपणे तुमच्या हायर सेल्फशी कनेक्टेड नाही आहात, तर तुमचा हायर सेल्फ जो आहे, तुमच्यातील उच्चतम तुमचं स्वरूप जे आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड होणार आहात. आणि मग तुमची ही दुःखाची, ही नाराजीची, ही जी तुमची डिपेंडन्सी असते की लोकांनी तुम्हाला हे केलं पाहिजे, अप्रुव्हल केलं पाहिजे, लोकांशी तुम्ही म्हणजे आपल्याला सांगायचं असतं सतत असं हो माझं हे मी प्रेम केलं पाहिजे किंवा ह्या व्यक्तीने माझ्याजवळ थांबलं पाहिजे किंवा मला अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हीच आता लव होणार आहात. तुमच्यामध्येच एवढी प्रेमाची जागृती होत आहे. मीन्स पाहून लोक शिकतील की प्रेम कशाला म्हणतात. तुमच्याकडे पाहून लोकांना कळेल की प्रेम याला म्हणतात. तर नक्कीच येते अशा प्रकारच्या ऊर्जा आहे. तुम्ही हायर सेल्फशी कनेक्टेड होत आहात. तुमचा हायर सेल्फ जो आहे तो ऍक्टिव्हेट होणार आहे आणि तुम्ही लोकांच्या अप्रुव्हलवरती नाही जगणार सॉरी, तर तुम्ही प्रेम म्हणून जगणार आहात. तुमच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे आणि तुमच्यातला जो दयाभाव आहे तो खूप जास्त इथे वाटणार. आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्त सगळ्यांना माहिती असतील, तर त्यांना लोकांनी खूप जास्त त्रास दिला. त्यांना त्यांच्या हातामध्ये खिळे ठोकले, त्यांना असं लाकडी ते काटेरी म्हणतात त्याच्यावरती झोपवलं, म्हणजे खूप त्रास दिला त्यांनी. परंतु तरी सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत हा संदेश दिला की
हे जग जे आहे ते प्रेमाने जिंकता येतं. सो सगळ्यांनी त्या एनर्जीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे किती एवढा जर त्या व्यक्तीला त्रास होत होता, एवढं जर त्या व्यक्तीला लोक घाणघाण त्यांच्यावरती बोललं जात होतं, त्यांना त्रास दिला जात होता, त्यांना खूप म्हणजे दगड मारले जात होते किंवा काय काय त्यांच्या बाबतीत केलं, परंतु त्या व्यक्तीने शेवटी हेच म्हणलं की मी तुमच्या सगळ्या पापांसाठी मी डिवाइनला तुमच्यासाठी मी माफी मागतो. तुमच्या जीवनात तुम्ही जे काही आतापर्यंत सीन केलेले आहेत, पाप केलेले आहेत, त्याच्यासाठी मी माफी मागतो. परमात्मा खूप जास्त प्रेमळ आहे, तो तुम्हाला माफ करेल. सो एवढं प्रेम होतं त्यांच्या, म्हणजे ते स्वतःच प्रेम झाले होते, म्हणून त्यांना जगामध्ये कुठे द्वेष दिसला नाही. त्यांनी एक गायडन्स आहे तुमच्यासाठी की तुम्ही आता प्रेमळ ऊर्जेमध्ये येत आहात. लवच्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला डिवाइन घेऊन जात आहे. लवची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुमच्या जीवनात येईल त्यावेळेस तुम्हाला हे जे काही कष्ट आहेत, हे जे काही दुःख तुम्ही सहन केलेले आहेत, त्याचं तुम्हाला काहीही वाटणार नाही. ज्यावेळेस तुमच्यामध्ये एक असं स्पिरिच्युअल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे, जे तुम्हाला लवची परिभाषा शिकवेल, जे तुम्हाला प्रेम शिकवेल, जे तुम्हाला तुमच्या हायर सेल्फकडे घेऊन जाईल. तुमची विश पूर्ण होईल. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जीवनाबाबतीमध्ये, पीसमध्ये जगण्याबाबतीमध्ये, तर ती सगळी इच्छा तुमची पूर्ण होताना दिसून येत आहे. भविष्यामध्ये तुम्ही खूप चांगली कामं करताना दिसून येत आहात. तुमच्यामध्ये एक सायलेन्स, शांतता, पीस येत आहे. सो धनसमृद्धता ही तुमच्याकडे येत आहे. आर्थिक तुमच्यामध्ये आर्थिक जी सध्या अडचणी आहेत त्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडत आहात. समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की दुःखाचे जे काही दिवस होते ते तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. टॉक्सिक पर्सन, नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. परमेश्वर, तुम्ही परमात्म्याचे लाडले आहात, तुम्ही परमात्म्याच्या जवळचे आहात, तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात. त्यामुळे परमात्मा तुम्हाला कधीही अशा वातावरणामध्ये नाही ठेवणार की तुम्हाला तिथे त्रास सहन करावा लागेल. तुमच्या सोलला एक त्रास होईल. कधी कधी असं होतं ना की आमचा आत्मा तळतळला ह्या अशा ठिकाणी राहून किंवा अशा व्यक्तीसोबत राहून आमचा आत्मा तळतळतोय. तर अशा वातावरणामधून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात. मे बी 6 दिवसाच्या नंतरच तुम्हाला याच्या संदर्भात काही ना काहीतरी गायडन्स मिळेल, काही ना काहीतरी तुम्हाला संकेत येथे मिळेल. तर येथे ऍक्शन होणार आहे. जीवन जे तुमचं बॅलन्सिंगमध्ये नव्हतं तर बॅलन्स येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. बॅलन्स येताना इथे दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. तर कन्फ्लिक्ट जे होते तुमच्या माइंडमध्ये सतत चालू होते, कन्फ्युजन होतं की येस ऑर नो किंवा काय करायला पाहिजे, भविष्यात काय होईल. तर येथे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत ते तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमचे पितृदेवही असू शकतात. तुमच्या आजूबाजूला त्यांचीही ऊर्जा इथे दिसून येत आहे. सो पॉझिटिव्ह आहे. तर तेही तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये लवकरच बॅलन्स साधला जाईल. सध्या जी काही डिसबॅलन्स सिच्युएशन आहे तर एंजल्स तुम्हाला कनेक्ट करत आहे. एंजल्स सतत तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स देत आहे. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी गायडन्स आहे. जे सध्याची तुमची सिच्युएशन आहे त्यामध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की परमेश्वरावरती सगळं सोडून द्या, समर्पण करा. तुमचं जे काही सध्याचं जीवन आहे ते सगळं डिवाइनला समर्पित करा. तुमच्या जीवनामध्ये बॅलन्स येत आहे. सध्या जी काही सिच्युएशन आहे, तुम्हाला भीती वाटत असेल, माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल, माहिती नाही काय होईल, माझं आयुष्य जर सुरक्षित नाही आहे सध्या, पुढे जाऊन त्याच्यामध्ये सुरक्षितता येईल का, तर डिवाइनवरती सगळं सोडून द्या. ह्या रीडिंग थ्रू तुम्हाला हेच गायडन्स मिळत आहे. बॅलन्स होणार आहे सिच्युएशन. सो सध्या डिवाइनवरती सोडून द्या. कुठल्याही गोष्टीचा सध्या विचार करू नका. तुमची सोल मर्जिंग जी आहे ती डिवाइनशी होत आहे. तुमचं हायर सेल्फशी तुम्ही कनेक्टेड होत आहात. परमात्मा सगळी योजना लवकरच करणार आहे. पुढील 1 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा संदर्भही दिसेल, काही ना काहीतरी संकेतही दिसेल. पुढील 1 महिना ते 1 वर्ष तुमच्यासाठी त्याची प्रचिती येऊन जाईल. सध्या जर तुम्ही अडचणीत असाल, आमचं घर नाहीये, आमच्याकडे पैसा नाहीये, धन नाहीये, तर पुढील 1 वर्षापर्यंत तुम्ही स्टॅबिलिटीकडे जात आहात. आर्थिक स्थिरता. सो बर्डन दूर होत आहे. सध्या जे काही वाटतंय तुम्हाला ऍक्शन नाही होत आहे, भविष्यामध्ये आम्हाला योग्य ते ऍक्शन घेता येत नाही, पुढे एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, पुढे एवढं सगळं आहे, परंतु आम्हाला काहीच करता येत नाही, तर येथे दिसून येत आहे तुमची कामं होणार आहेत. जी काही अडलेली कामं होती, राहिलेली रुकलेली कामं होती तुमची, तर ती होणार आहेत. जे बर्डन होतं इतक्या दिवसांचं तुमच्यावरती, तर ते दूर होणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला इथे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. मे बी असू शकतं कोणाचं तरी कुणाशी तरी तुमचं मिसकम्युनिकेशन झालं आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहात. कम्युनिकेशन व्यवस्थित झाले नाही, वादविवाद झालेले असण्याची सुद्धा येथे शक्यता आहे. सो येथे स्टॅबिलिटी येत आहे, कम्युनिकेशन येत आहे तुमच्या जीवनामध्ये, स्पिरिच्युअल कनेक्शन येत आहे, न्यू
कनेक्शन सुद्धा येण्याची काहींच्या बाबतीमध्ये येथे शक्यता आहे. जे अनमॅरिड आहेत त्यांच्या जीवनामध्ये एखादं पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल कनेक्शन येताना येथे दिसून येत आहे. आणि जे मॅरिड आहेत त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी गोड बातमी, चांगली बातमी, नवीन बातमी त्यांच्या जीवनामध्ये येत आहे, जी त्यांना खुश करणार आहे, जी त्यांना आनंदित करणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला चिंता करायची नाही आहे. सध्या जे काय आहे, तुम्ही जे काही काम करत आहात त्यावरती फोकस करा, डिवाइनला सगळं समर्पित करा. सध्याच्या ऊर्जा ज्या आहेत खूप जास्त तुम्हाला डिस्टॉर्टेड करतील, कारण पौर्णिमाही येत आहे. सो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. जे काही होणार आहे ते डिवाइन करणार आहे, कारण की डिवाइन तुमच्यातर्फे ॲक्शन घेत आहे. तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जांमध्ये खूप जास्त दिवस ठेवलं जाणार नाही आहे. ज्या काही ऊर्जा तुमच्या बांधल्या गेलेल्या होत्या त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे, कारण की तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे. असू शकतं माँ दुर्गाचेच तुम्हाला हे मेसेज आहे, आई तुळजाभवानीचे मेसेज आहेत, किंवा कुलदेवीचे तुमच्या मेसेज आहेत, की तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये आई ठेवणार नाही आहे. तुम्हाला ह्या सर्व परिस्थितीमधून आई बाहेर काढणार आहे. तुमच्यासाठी ॲक्शन घेतली जात आहे. लवकरच काही ना काहीतरी ॲक्शन तुमच्यासाठी डिवाइन एनर्जीज घेत आहे, तुमचा हायर सेल्फ घेत आहे. हे बघा, तुमचं हायर सेल्फ जी ॲक्शन घेईल ती तुमच्यासाठी योग्यच असेल, कारण की हायर सेल्फ जे असतं, आपल्यातील उच्चतम जी आपली क्षमता असते, आपलं उच्चतम जे आपलं स्व असतं, सेल्फ असतो आपलं, तर तो डिवाइनशी कनेक्टेड असतो. आणि डिवाइन आणि तुम्ही मिळून एक ॲक्शन घेताना दिसून येत आहे. बघा, आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये ॲक्शन घेतो त्यामध्ये आपल्या माइंडचा 100% रोल असतो, 90% तरी माइंड आपल्यासोबत असतं. परंतु ज्यावेळेस आपलं हायर सेल्फ, आपलं उच्च स्व जेव्हा काही ॲक्शन घेतो ते डिवाइनशी कनेक्टेड राहूनच त्या ॲक्शन घेतात, आणि तुमच्या चांगल्यासाठीच असतील त्यामध्ये तुमचं काहीही नुकसान होणार नाही. तर सगळ्या बाजूचा विचार करून, सगळ्या तुमच्या परिस्थितीला समजून घेऊन एक बॅलन्सफुल सिच्युएशन तुम्हाला दिली जाणार आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, प्रेमाच्या एनर्जीमध्ये तुम्ही येणार आहात, येत आहात, किंवा तुम्हाला यायचंच आहे, कारण की तुम्हाला रडत राहून जमणार नाही आहे. तुम्हाला रडत राहून पुढील सगळ्या गोष्टींवरती डोळे झाकून, किंवा तुम्हाला असं समजून की माझ्या ऊर्जा बांधल्यात मी काय करू असं म्हणून तुम्हाला त्या सगळ्याशी तुम्हाला नातं तोडायचं आहे. ज्या ह्या रडत राहतात, सतत नेगेटिव्ह ऊर्जामध्ये राहतात, तर येथे पॉझिटिव्ह व्हा. काहीतरी तुम्ही गायडन्स घ्या, काही ना काहीतरी तुम्ही सेशन घ्या, टॅरोट सेशन घ्या, किंवा कोणाशी तरी तुम्ही बोला. सो तुम्हाला पुढील जो मार्ग आहे तो डिवाइन सांगणार आहे, आणि तो मार्ग तुमच्यासाठी योग्य तेच असणार आहे. काही टॉक्सिक रिलेशनशिप असे असतात जे आपल्या जीवनामधून निघून गेल्याच्या नंतरच आपल्या जीवनामध्ये एक पीस येतं, शांतता येते. परंतु योग्य त्या वेळी योग्य तो काय म्हणतात तो निवड करता आली पाहिजे. निवड करणं गरजेचं आहे. परंतु याही मध्ये जर काही कार्मिक्स असतील, काही तुमचे अदर गोष्टी असतील, जर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल, जर तुमचं स्वतःचं घर नसतील, तुमच्या मुलं असतील तुमच्या छोटी छोटी, किंवा तुमचं स्वतःचं स्वावलंबन नसेल, तर डिवाइन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच काही ना काहीतरी तुम्हाला गायडन्स देतं, काही ना काहीतरी पर्याय देतं. तर तो पर्याय, ती ॲक्शन तुमच्या जीवनामध्ये लवकरच होताना इथे दिसून येत आहे. बॅलन्स होईल, कॉन्फ्लिक्ट जे होते मनामधले ते दूर होतील, तुमच्या आत्म्याला जे काय आहे सॅटिस्फॅक्शन मिळेल. तर तुमचं जे काही सध्या इंट्युशन आहे त्या इंट्युशनवरती लक्ष द्या. तुम्हाला डिवाइन काही ना काहीतरी सांगतं. आपल्या स्त्रियांना तर खूप सिक्स सेन्स असतो, फिमेल एनर्जीला असतो, तर तुम्हाला इंट्युशन डिवाइन देत आहे की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय होऊ शकतं पुढं, काय नाही होऊ शकत. तर तुम्हाला इंट्युशन मिळत आहे, तर त्यावरती फोकस करा, त्यावरती तुम्ही थोडंसं विचार करा, त्यावरती लक्ष द्या. तुमचं पोटेन्शियल खूप जास्त आहे की तुम्ही इथपर्यंत आलात. त्या सगळ्या ऊर्जांशी तुम्ही डील करत आहात. लवकरच तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येत आहे. धनाच्या बाबतीमध्ये निर्णय जो काही घेणार आहात तो योग्य असणार आहे. असू शकतं तुम्ही सध्या कन्फ्लिक्टमध्ये आहात, कोणता निर्णय घ्यावा, काय करावं, योग्य आहे का ते. तर नसेल कन्फ्युजन नसेल जात तर तुम्ही सेशन घेऊ शकता, एखादं टॅरोट सेशन घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, कन्फ्युजनमध्ये बाहेर येऊ शकता. परंतु येथे जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. सध्या जे काही करणार आहात त्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये सक्सेस मिळणार आहे 100%. सो मार्क माय वर्ड. आणि यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. तुम्ही तुमच्या हायर सेल्फशी कनेक्टेड होत आहात. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू सो मच. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय महाकाल.